की अशामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला आयुर्वेदिक डायबिटीजच्या लोकांसाठी व्हिडिओ दाखवणार आहे. व्हिडिओ काय खूप मोठी नसणार आहे, तर पूर्णपणे पहा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना सगळ्यांना शेअर करा. ही खूप महत्त्वाची व्हिडिओ आहे. तर ज्यांना शुगर आहे ना त्या लोकांनी हे पनीर फूल असं मिळतं पहा. अशा प्रकारे पनीर फूल मागायचं आयुर्वेदिक मेडिकलमध्ये किंवा मसाल्याच्या दुकानामध्ये सुद्धा हे असं प्रकारे हे पनीर फूल मिळतं आपल्याला. हे मी 100 रुपयाचं एक पाव किलोचं पॅकेट घेऊन आलेले आहे. तर सगळ्यात आधी घ्यायचे तर आपल्याला हे लहान मोठे असे किती फुलं आहेत हे 5 आणि 5 10 5 15 16 15-16 अशी फुलं घ्यायची आणि याच्यामध्ये ग्लासामध्ये स्टीलच्या टाका कसल्या पण ग्लासामध्ये टाका, पण तुम्हाला दिसण्यासाठी मी असं काचेचा ग्लास घेतलेला आहे. तर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आता पाणी. आता फुलं टाकली, आता पाणी टाकायचं. हे पहा एवढं इथपर्यंत पाणी टाकायचं. थोडंसं क्वचित असं एवढंसं ठेवायचं वरती ग्लास आणि हे पाणी आपण आता हे असं झाकून ठेवून द्यायचं सकाळपर्यंत. आणि सकाळी उठल्यानंतर की परत मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. आता हे मी झोपताना ठेवते. आता सकाळी तुम्हाला ते पाणी कशा प्रकारचं होतं आहे आणि त्याची व्हिडिओ दाखवते ते. तर हे पहा आपण रात्रभर पनीर फूल पाण्यामध्ये ठेवलेलं झाकून. ते हे पहा पाण्याचा कलर कसा झाला आहे, असा पिवळा पिवळा होतो पाण्याचा कलर. तरी पण हे फूल जे आहेत ना हे फुटलेले वगैरे नाही आहे. जर चुरा वगैरे पण झालेला असतो ना कधी, ते जर टाकलं ना तर याच्या डबल याच्या दुप्पट असा कलर होतो पिवळा पिवळा खूप. तरी चालतं ते पण पिलेलं. तर हे असे फुटलेले वगैरे नव्हते म्हणून कमी पिवळा झाला आहे कलर. तर हे आता असं गाळून घ्यायचं गाळणीने दुसऱ्या ग्लासामध्ये आणि एकच ग्लास पाणी प्यायचं. हे असं गाळून घ्यायचं गाळणीने आणि हे उठल्याबरोबर हे पाणी प्यायचं. तुम्ही हे 21 दिवस जर पिलात, ज्यांना शुगर नवीनच झाली म्हणजे सुरुवात झाली शुगरची, डॉक्टरने शुगर सांगितली आणि तुम्ही जर गोळी सुरू न करताय ना 21 दिवस जर हे पिलं ना रोज सकाळी, तर तुमची शुगर रिव्हर्स जाते. तुम्हाला गोळीसुद्धा सुरू करायची गरज नाही पडत. आणि प्यायला ते खूप कडू लागतं. थोडं 5 मिनिट तोंड कसं तरी होतं, पण सहन करायचं तसंच. पण मग आपल्याला गोळ्या वगैरे कमी होतात त्याच्याने. आणि शुगर झाल्याच्या नंतर ज्यांना खूप वर्षापासून गोळ्या सुरू आहेत ना, तर त्यांनी काय करायचं, त्यांनी पण सुरुवातीला 21 दिवस घ्यायचं हे, नंतर बंद करायचं मध्येच. आणि परत कधी शुगर वगैरे वाढल्यासारखी वाटते आपल्याला तर अधूनमधून 3 दिवस 5 दिवस असं घ्यायचं आणि परत बंद करायचं. कंटिन्यू असं ठेवायचं नाही आहे. तर मग मध्ये मध्ये घ्यायचं कधीतरी, आठवड्यातनं एखादं 2 वेळा घ्यायचं किंवा 15 दिवसातून 3 दिवस घ्यायचं, बंद करायचं. असं करत राहा आणि नक्की असं ज्यांना शुगर आहे त्यांनी करून पहा, कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज असं नातेवाईकांना वगैरे सांगा. शुगर आजकाल प्रत्येक घरामध्ये एका ना एका व्यक्तीला शुगर आहे. तर तुम्ही शेअर करा ही व्हिडिओ तुमच्या ग्रुपवर, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, सगळ्यांना. तेवढंच काय म्हणतात ना, एखाद्याला असं भरपूर जणांना माहीत नसतं हे पनीर फूल कसं प्यायचं, पनीर फुलाने शुगर जाते का. तर ह्या माध्यमातून तरी सगळ्यांना माहिती होईल. त्यामुळे ज्यांना व्हिडिओ आवडेल त्यांनी नक्की शेअर करा दुसऱ्यांना. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.